नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। मुंबईतल्या उत्तर पश्चिम मतदारसंघामुळे आता पुन्हा एकदा ईव्हीएमवर अनेक प्रश्न विचारले जात आहेत। म्हणजे असा दावा केला जात होता की जो ईव्हीएम ऑपरेट करण्यासाठी जो फोन लागतो आणि जो ओटीपी लागतो तो फोन रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाकडे होता, असा दावा करण्यात आला होता। अर्थात इलेक्शन कमिशनकडनं हा दावा खोडून टाकण्यात आला आणि ईव्हीएम ऑपरेट करण्यासाठी कुठलाही ओटीपी किंवा कुठलाही फोन लागत नाही असं इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांकडनं स्पष्ट करण्यात आलं। आणि त्यांच्याकडनं हेही सांगण्यात आलं की ईव्हीएम जे आहे ते स्टँड अलोन मशीन आहे आणि ते कुठल्याही रेंजची किंवा कुठल्याही इंटरनेटशी जोडलं गेलेलं नसतं। जो फोन होता किंवा जो ओटीपी लागतो तो इलेक्शन कमिशनचा जो डेटा आहे तो वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी लागतो आणि ओटीपी त्यासाठीच वापरण्यात येतो, असं सुद्धा इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांकडनं स्पष्ट करण्यात आलं। असं असलं तरी आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे खरंच ईव्हीएम हॅक होऊ शकतं का? आणि या चर्चेला कारण ठरलं ते म्हणजे एलॉन मस्क यांचं एक ट्विट। एलॉन मस्क यांनी एक ट्विट केलं होतं आणि ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की ईव्हीएम हॅक होऊ शकतं। अर्थात त्यांनी हे जे त्यांचं स्टेटमेंट आहे ते अमेरिकेतल्या निवडणुकीच्या संदर्भातनं म्हटलं होतं, परंतु एलॉन मस्क यांच्या ट्विटला भारताचे माजी मंत्री आणि IT तज्ज्ञ असलेल्या राजीव चंद्रशेखर यांनी रिप्लाय केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की भारतामधलं जे ईव्हीएम मशीन्स आहे ते कुठल्याही इंटरनेटची किंवा त्यांना कुठलीही कनेक्टिव्हिटी नसते आणि ते वेगळ्या बनावटीचं आहेत, त्यामुळे ते हॅक होऊ शकत नाहीत। अमेरिकेमध्ये मात्र जे ईव्हीएम्स आहेत त्यांना कनेक्टिव्हिटी असते, ते इंटरनेटशी जोडले गेलेले असू शकतात। चंद्रशेखर यांच्या दाव्याला एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा उत्तर दिलं आणि त्यांनी एवढंच म्हटलं की काहीही हॅक होऊ शकतं। आता एलॉन मस्क यांच्या दाव्यानंतर विरोधकांकडनं पुन्हा एकदा इलेक्शन कमिशनला टार्गेट करायला सुरुवात झाली, त्यांच्यावर अनेक आरोप करायला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की खरंच ईव्हीएम हे हॅक होऊ शकतं का? आणि म्हणूनच या संदर्भातली माहिती घेण्यासाठी आणि या संदर्भातलं काय नेमकं प्रकरण आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही सायबर एक्सपर्ट यांच्याशी संपर्क केला। पुण्याचे सायबर एक्सपर्ट रोहन न्यायाधीश यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि जे दावे केले जात आहेत त्या सगळ्या दाव्यांवर त्यांचं उत्तर घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। तर एक एक दावा बघूयात आणि त्याच्यावर रोहन न्यायाधीशांनी काय उत्तर दिलं तेही समजावून घेऊयात। आता कुठलीही इलेक्ट्रॉनिक मशीन किंवा इलेक्ट्रिक मशीन ही हॅक केली जाऊ शकते का, या दाव्यावर आम्ही रोहन न्यायाधीशांना विचारलं। त्यावर ते म्हणाले, पहिल्यांदा इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल या वस्तूंमधला फरक समजून घ्यायला हवा। तुमच्या घरातली एखादी इलेक्ट्रिक वस्तू हॅक होऊ शकते का? उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या घरातील मिक्सर हॅक होऊ शकतो का? तुमची एखादी जुनी कार हॅक होऊ शकते का? तर असं होत नाही। ज्या गाड्यांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे त्या गाड्या ॲक्सेस केल्या जाऊ शकतात, त्यामुळे एखादी स्टँड अलोन इलेक्ट्रिक वस्तू ही हॅक होऊ शकत नाही। कुठलीही स्टँड अलोन वस्तू ही बाहेरून ऑपरेट किंवा हॅक देखील केली जाऊ शकत नाही। यानंतर आम्ही न्यायाधीशांना कुठल्या वस्तूंना किंवा कुठल्या गोष्टींना ओटीपी लागतो हे सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न केला। त्याच्यावर बोलताना न्यायाधीश म्हणाले, जिथे रेंज असते म्हणजेच जिथं सिम किंवा इंटरनेटची कनेक्टिव्हिटी असते तिथे ओटीपी लागू शकतो। रेंजची गरज नसलेल्या वस्तूला मात्र ओटीपीची कुठलीही गरज लागत नाही। तर रोहन न्यायाधीश काय म्हणाले ते आपण बघितलेलं आहे। या सगळ्या चर्चेनंतर इलेक्शन कमिशननी सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे की ईव्हीएम ही स्टँड अलोन मशीन आहे आणि तिला कुठल्याही इलेक्ट्रिक कनेक्टिव्हिटीची किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटीची किंवा रेंजची कुठलीही गरज नसते। ती स्टँड अलोन मशीन आहे आणि तिथे कुठेही रेंजचा वापर हा केला जात नाही आणि त्यामुळे ही मशीन कुठेही हॅक केली जाऊ शकत नाही किंवा त्याच्यामध्ये कुठले मॅल फंक्शन हे केलं जाऊ शकत नाही। दरम्यान एलॉन मस्क यांचं ट्विट आणि इतर ज्या घडामोडी घडतात त्याच्यामुळे विरोधकांकडनं पुन्हा एकदा ईव्हीएमवर आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत। तुम्हाला काय वाटतं, ईव्हीएम खरंच हॅक होऊ शकतं का? जे रोहन न्यायाधीश यांनी जे सांगितलं किंवा एक्सपर्ट ओपिनियन दिलं त्याच्यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि या संदर्भातल्या सगळ्या बातम्या पाहण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।